जगण्याची कला विपश्यना साधना हे पुस्तक म्हणजेच द आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकाचे मराठी भाषांतर आहे. तर हे आजपासून आपण वाचूया. प्रथम सत्यनारायण गोएंका यांचे मत यामध्ये आपण वाचून दाखवणार आहोत. तर सत्यनारायण गोएंका असे म्हणतात की माझ्या जीवनात विपश्यनेने घडवून आणलेल्या क्रांतीबद्दल मी सदैव ऋणीच आहे. मी जेव्हा हा विधी पहिल्यांदा शिकलो तेव्हा चक्रव्यूहाच्या कोणत्या तरी अंधाऱ्या गल्लीतच आपण भटकत होतो व आता कुठे सरते शेवटी हा राजमार्ग सापडला असे वाटते. त्यावेळेपासून आतापर्यंत याच रस्त्यावरून मी मार्गक्रमण करीत आहे. यावरील प्रत्येक पावलावर संपूर्ण दुःखमुक्ती व ज्ञानप्राप्ती हे आपले ध्येय अधिकाधिक स्पष्ट होत जाते असेच मला वाटते. मी अंतिम अवस्था प्राप्त केली आहे असा माझा दावा नाही, पण हा मार्ग सरळ तेथेच पोहोचतो ह्याबद्दल मला तीळ मात्रही शंका नाही. मला हा मार्ग दाखवल्याबद्दल गुरुवर्य सयाजी उबा खिन यांच्या व भगवान गौतम बुद्धापासून गुरुशिष्य परंपरेने हजारो वर्ष या विधीचे ज्ञान ज्यांनी त्याच्या निर्मळ स्वरूपात जतन करून ठेवले त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. ह्या सर्वांच्या वतीने मी आपणा सर्वांना ह्या मार्गावरून चालण्यासाठी प्रोत्साहन देतो व खात्रीदायक सांगतो की ह्या मार्गाच्या आधारे सर्वांना दुःखमुक्त होता येईल. आतापर्यंत हजारो साधकांनी या साधनाविधी शिकून आत्मसात केला तरी देखील विपश्यना साधनेचा इतका खोलवर परामर्श घेणारे एकही पुस्तक आजपर्यंत उपलब्ध नव्हते. सरतेशेवटी एका निष्ठावंत साधकाने ही उणीव भरून काढली आहे याचा मला आनंद होत आहे. ह्या पुस्तकाच्या मदतीने विपश्यना साधनेच्या अभ्यासकांचे ज्ञान समृद्ध होऊन त्यांच्या आकलनाची खोली वाढो व इतरांना ह्या साधनविधीच्या शिक्षणाची प्रेरणा मिळून त्यांनाही दुःखमुक्तीचा आनंद अनुभवता येऊ. प्रत्येक वाचकाला जीवन जगण्याची कला हस्तगत हो व त्याला आंतरिक शांती व समन्वयाचा लाभ होऊन इतरांसाठीही शांती व समन्वयाचे जीवन तो निर्माण करो. चराचरातील सर्व प्राणी मात्र सुखी होत, निरामय होत. सत्यनारायण गोएंका. तर या पुस्तकाचे लेखक यांनी प्रस्तावना लिहिली आहे ती आपण वाचूया. आज जगाला माहीत असलेल्या ध्यान पद्धतीत श्री सत्यनारायण गोएंका शिकवत असलेली विपश्यना ध्यान पद्धती ही एक अद्वितीय अशी साधना आहे. ही अगदी साधी साधना पद्धती आहे. हा खरे सुख व मनशांती मिळवून देऊन सुखी व उपयुक्त जीवन जगण्याचा तर्कशुद्ध मार्ग आहे. प्राचीन काळापासून ब्रह्मदेशातील बौद्ध संप्रदायाने जतन करून ठेवला असला तरी विपश्यना ध्यान विधित सांप्रदायिक असे काहीच नाही. म्हणूनच जगातील कोणत्याही स्तरातील जाती व संप्रदायातील व्यक्ती हा विधी अभ्यासून त्याचा व्यावहारिक लाभ घेऊ शकतील. श्री सत्यनारायण गोएंका हे एक निवृत्त उद्योगपती ब्रह्मदेशातल्या भारतीय समूहाचे पूर्वीचे नेते आहेत. एका सनातनी रूढीप्रिय अशा हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तरुण वयातच मायग्रेन नावाच्या डोकेदुखीने त्यांना पछाडले. या व्याधीवरील उपचाराच्या शोधात असतानाच त्यांची गाठ सयाजी उबा खिन यांच्याशी पडली. ते ब्रह्मदेश सरकारात एक वरिष्ठ मुलकी अधिकारी तर खाजगी व्यवहारात ध्यानविधी शिकवणारे शिक्षक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. सयाजी उबा खिन यांच्याकडून विपश्यना शिकत असताना श्री गोएंका यांना असे आढळून आले की विपश्यना ही ध्यानपद्धती नुसती शारीरिक वेदनांवर उपाय करणारे नाही तर सांस्कृतिक व सांप्रदायिक बंधनांच्या पलीकडे नेणारे आहे. त्यांच्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली विपश्यनाच्या अभ्यासाचा परिणाम म्हणून त्यांच्या आयुष्यात हळूहळू क्रांतिकारी बदल घडून आले. सयाजी उबा खिन यांनी 1969 साली श्री गोएंका यांना विपश्यनेचे आचार्य म्हणून मान्यता दिली. त्याच वर्षी ते भारतात आले व त्यांनी येथे विपश्यनाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे विपश्यना आपल्या मातृभूमीतच पुनर्स्थापित होऊ लागली. या देशात जरी जात धर्म संप्रदाय यांना खूप
खूपच महत्त्व असले तरी येथे समाजातील सर्व थरातील हजारो लोकांना श्री गोयंका यांच्या प्रशिक्षणाने आकर्षून घेतले आहे. विपश्यना ध्यान पद्धतीची व्यावहारिक उपयुक्तता पाहून हजारो पाश्चिमात्य लोक देखील श्री गोयंका यांच्या प्रशिक्षणाकडे आकर्षित झाले आहेत. विपश्यना साधनेची गुणवत्ता व उपयुक्तता श्री गोयंका यांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणानेच सिद्ध करून दाखवले आहे. ते अतिशय व्यवहारी आहेत. आयुष्यातील सर्वसामान्य सत्याशी संबंध ठेवूनही त्यांचा सामना ते मार्मिकतेने करीत असतात. व्यवहारातील प्रत्येक प्रसंगात आपल्या मनाची असामान्य स्थिरता, शांती ते कायम राखतात. मनाच्या शांतीबरोबरच इतरांबद्दलच्या करुणेने त्यांचे हृदय ओतप्रोत भरलेले आहे. अगदी कोणत्याही प्रकारच्या माणसाला ते योग्य पद्धतीने हाताळू शकतात, प्रभावी करू शकतात. तरीही त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची औपचारिकता किंवा अनाठायी गांभीर्य नाही. ते अतिशय मार्मिक आहेत व ह्याची प्रचिती अनेक वेळा त्यांच्या प्रशिक्षणात येते. त्यांचा आनंद, स्मितहास्य व मंगल हो हे बोधवाक्य दीर्घकाळ शिबिरार्थींच्या आठवणीत राहते. विपश्यनेच त्यांच्या आयुष्यात सुखशांती आणली हे अगदी स्पष्ट आहे. आपल्याला जो साधना विधी उपयोगी पडला तो इतरांना देऊन त्यांनाही आनंदी करण्यासाठी श्री गोयंका हे नेहमीच तत्पर असतात. एवढेच नाही तर त्यांनी ज्यांचीही वणधाराच बनवली आहे. प्रचंड प्रभावी व्यक्तिमत्व असूनही श्री गोयंकाजींना स्वतःला गुरु म्हणून मानणारा स्वयंप्रेरित मोठा शिष्य संप्रदाय निर्माण करण्यात अजिबात रस नाही. त्या उलट आत्मनिर्भर होऊन आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर स्वतःचे व्यक्तिमत्व कसे घडवायचे यावर त्यांचा भर असतो. विपश्यनेची खरी कसोटी ते व्यवहारात उतरवणे हीच आहे असे ते मानतात. आपल्या शिष्यांना स्वतःच्या पायाशी बसून घेण्यापेक्षा जगात पाठवून आनंदी, उत्साही व उपयुक्त जीवन जगण्यासच ते प्रवृत्त करतात. त्यांच्याबद्दल दाखवलेले भक्तीचे आविष्कार हे नेहमीच टाळतात. आपल्यापेक्षा ह्या साधनाविधीशी एकनिष्ठ होऊन साधकांनी भक्ती व्यक्त करावी व आपल्या अंतर्गत सत्याचा शोध घ्यावा असाच सल्ला साधकांना ते देतात. ब्रह्मदेशात साधनाविधी शिकवण्याचा विशेष अधिकार परंपरेने केवळ भिक्षूंनाच होता. श्री गोयंका हे त्यांच्या गुरुप्रमाणेच एक सर्वसामान्य संसारिक गृहस्थ व एका मोठ्या कुटुंबाचे प्रमुख होते. तरी देखील त्यांच्या शिकवण्यातील स्पष्टपणा व साधनाविधीतील परिणामकता आणि सामर्थ्य बघूनच ब्रह्मदेश, भारत व श्रीलंका येथील ज्येष्ठ मठाधिकाऱ्यांची मान्यता त्यांना मिळाली आहे. या देशातील अनेक लोकांनी श्री गोयंका यांच्या मार्गदर्शनाखालील शिबिरात प्रशिक्षण घेतले आहे. साधनाविधीचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी त्याचा व्यापार होऊ नये असा श्री गोयंका यांचा आग्रह आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी सर्व ध्यान शिबिरे व ध्यान केंद्रे ही बिना फायद्याच्या तत्वावरच चालवली जातात. ते स्वतः किंवा त्यांनी ज्यांना आपले प्रतिनिधी म्हणून विपश्यना शिकवण्यास मान्यता दिली आहे असे सहाय्यक आचार्य ध्यान केंद्रात काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मानधन घेत नाहीत. इच्छा असणाऱ्या सर्वांना हा साधनाविधी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता केवळ मानवतेची सेवा म्हणून शिकवण्यात येतो. भारतात व पश्चिमेत मोठा मानसन्मान मिळणाऱ्या अगदी थोड्याच भारतीय आध्यात्मिक नेत्यांमध्ये श्री सत्यनारायण गोयंका हे एक आहेत. असे असूनही त्यांना प्रसिद्धीची अजिबात हाव नाही. विपश्यनेच्या ध्यानविधीचा जो काय हातोहात करुणोपकरणी प्रचार होईल त्यावर त्यांचा भर असतो. विपश्यना साधनेवर काही लिहिण्यापेक्षा त्या विधीच्या प्रत्यक्ष अभ्यासावर त्यांची जास्त श्रद्धा आहे. ह्यामुळेच योग्यतेच्या मानाने ते फारच कमी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेले व त्यांनी मान्यता दिलेले विपश्यना विधीची परिपूर्ण माहिती देणारे असे हे पहिलेच पुस्तक, त्याची 4थी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. श्री गोयंका यांची 10 दिवसांच्या शिबिरातील दररोज दिली जाणारी व्याख्याने हाच या पुस्तकाचा मुख्य आधार व उगमस्थान आहे. ही व्याख्याने व त्यांनी इंग्रजीत लिहिलेले काही लेख यांचा मुक्त वापर हे पुस्तक लिहिण्यासाठी केलेला आहे. अनेक मुद्द्यांवरील आयोजन व त्यावरचा युक्तिवाद इतकेच काय, पण त्यांच्या व्याख्यानात दिली जाणारी अनेक उदाहरणे प्रसंगी नुसतेच शब्द नाही तर संपूर्ण वाक्येच जशी तर तशी या पुस्तकासाठी उचलली आहेत.
ज्यांनी श्री गोयंका यांच्या विपश्यना प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला आहे त्यांना या पुस्तकातील बराचसा भाग परिचयाचा वाटेल. कोणत्या व्याख्यानाचा किंवा कोणत्या लेखाचा भाग ह्या पुस्तकात कोठे वापरला आहे हे देखील ते साधक पुस्तक वाचताना आठवू शकतील. शिबिर चालू असताना शिक्षकांनी दिलेले स्पष्टीकरण हे साधकांना टप्प्याटप्प्याने येणाऱ्या ध्यानाच्या अनुभवाशी संबंधित असते. इथे मात्र इतर वाचक जे हे पुस्तक ध्यान संबंधीची नुसती माहिती मिळवण्यासाठी वाचत आहेत पण त्यांनी ध्यानाची प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली नाही त्यांच्यासाठी अनेक स्पष्टीकरणाची व विचारांची पुनर्रचना या पुस्तकात केलेली आहे. नवीन वाचकांसाठी या शिकवणुकीचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो आहे असा भास व्हावा अशा प्रकारे या पुस्तकाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. साधकांनी हा गुंतागुंतीचा विषय एकसंघ व सुसंघटित वाटावा अशा रीतीने स्पष्ट केला आहे. पण जे साधक नाहीत त्यांनाही या शिकवणुकीची झलक इतर अभ्यासकांना प्रतीत होते तशीच त्यांना समजेल अशा प्रकारे उलगडून दाखवली आहे. काही विभागांमध्ये बोलीभाषेची छटा श्री गोयंकाजीच्या प्रतिपादनातील परिणामकता व त्याचा मनावर होणारा दीर्घ परिणाम कायम राहावा म्हणून मुद्दामच तशीच्या तशी ठेवली आहे. हे विभाग म्हणजेच प्रत्येक प्रकरणांमध्ये येणाऱ्या कथा व शेवटी येणारी प्रश्नोत्तरे होत. यांचा आधार प्रशिक्षणात किंवा साधकांच्या श्री गोयंकाजींबरोबर होणाऱ्या वैयक्तिक मुलाखती हाच आहे. काही कथा या गौतम बुद्धांच्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभवांवरूनच घेतल्या आहेत. इतर भारतीय कथा समृद्ध वाङ्मयातील नीतिकथांमधून घेतल्या आहेत तर काही श्री गोयंकाजींच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित आहेत. ह्या कथा त्यांच्या शब्दात जशा तशा सांगितल्या आहेत. याचा उद्देश भाषांतर करताना मूळ गोष्टीत सुधारणा करणे हा नसून या गोष्टी सांगताना त्यातील ताजेपणा कायम ठेवून ध्यानाच्या अभ्यासातील त्याचे महत्त्व स्पष्ट करणे हा आहे. विपश्यना अभ्यासाच्या प्रशिक्षणातील गंभीर वातावरण हलके करण्यासाठी तर त्याचा उपयोग होतोच पण साधनेच्या शिकवणुकीची मध्यवर्ती कल्पना समजून लक्षात राहण्यास त्या प्रेरक ठरतात. अशा ज्या अनेक कथा ह्या 10 दिवसांच्या प्रशिक्षणात सांगितल्या जातात त्यातील फारच थोड्या ह्या पुस्तकात घेतल्या आहेत. ह्या सगळ्यात जुन्या व मान्यता प्राप्त वाङ्मयातून काही उतारे देखील घेतलेले आहेत. काही बौद्ध देशात प्राचीन पाली भाषेत हे वाङ्मय जपून ठेवले आहे. पुस्तकात सगळीकडे सारखेपणा व सुसंवाद साधण्यासाठी असे उतारे भाषांतरित करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून अधूनमधून केला आहे. यासाठी आधुनिक भाषांतरकारांची मदत घेतली आहे. असे असले तरी हे काही नुसते विद्वत्ताप्रचूर लिखाण नसल्यामुळे अगदी शब्दशः भाषांतर न करता मूळ पालीतला मतितार्थ जो विपश्यना साधकाला आपल्या साधनेतून प्रतीत होईल असा आणण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित काही शब्दांचे भाषांतर या उतार्यात फारच आधुनिक आहे असे वाटेल पण उतारे पूर्णपणे वाचल्यावर हे भाषांतर आपल्याला मूळ पाली भागाचा अर्थ समजवण्यात उपयुक्त होईल अशी आशा आहे. ज्या अनेकांचे हातभार या ग्रंथनिर्मितीच्या संकल्पनेसाठी लागले त्या सर्वांचा मी आभारी आहे. विशेष करून श्री सत्यनारायण गोयंका यांचे फार मोठे ऋण माझ्यावर आहे की त्यांनी ह्या ग्रंथनिर्मितीसाठी माझ्या प्रचंड कामाच्या व्यापातून व काटेकोर वेळापत्रकातून हे पुस्तक लिहिण्यासाठी मला सुरुवातीपासून मार्गदर्शन केले व पुढेही जसजशी प्रगती त्यात होऊ लागली तसतसे त्यात लक्ष घालून त्यास मान्यता दिली. खऱ्या अर्थी या पुस्तकाचे लेखक आचार्य श्री सत्यनारायण गोयंका हेच आहेत कारण गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा अनुवादक म्हणून खरे काम मी केले आहे. या पुस्तकाच्या गुणवत्तेला तेच कारणीभूत आहेत पण त्यात काही कमीपणा राहिला असेल तर त्याला मात्र मी जबाबदार आहे. विल्यम हार्ट.